लग्नाला जायचं आहे आणि पार्लरमध्ये जायला वेळ नाही असे असेल तर मी तुमच्यासाठी खास डायमंड फेशियल घरच्या घरी कसे करायचे स्टेप बाय स्टेप हे सांगितलं आहे. तर पुढे नक्की ह्याच्यामध्ये 4 स्टेप्स आहेत. म्हणजे पहिल्यांदा स्क्रब आहे, त्यानंतर हे ॲक्टिवेटरने मसाज करायचा आहे आणि हे मसाज क्रीम आहे आणि 10-15 मिनटं मसाज करायचा आहे आणि हे मास्क आहे ते 10-15 मिनटं ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपला चेहरा वॉश करायचा आहे. तर चला आपण सुरुवात करूया. तर आपण इथे पहिल्यांदा स्क्रब करणार आहोत, परंतु स्क्रब करायच्या अगोदर क्लिन्झरने आपला चेहरा चांगला फेसवॉश करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हे बघा, हे स्क्रब मी पूर्ण चेहऱ्याला लावून घेतलं आहे आणि अशा प्रकारे सर्क्युलर मोशनमध्ये आपण त्याचे स्टेप्स करायचे आहेत. आणि हे बघा, नाकाजवळ आपल्या ब्लॅक हेड्स असतात, त्याच्यामुळे अशा प्रकारे तिथे मसाज करायचा आहे आणि पूर्ण कपाळावर आणि हे आपली जॉ लाईन असते त्याच्यामुळे अशा प्रकारे तिथं मसाज करायचा आणि मानेवरही असं अपवर्ड डायरेक्शनमध्ये मसाज करायचा. स्क्रबमुळे काय होते तर आपले ब्लॅक हेड्स निघतात आणि एकदम म्हणजे हलक्या हाताने गोलाकार पद्धतीने मसाज करायचा आणि हे बघा, असे केल्यामुळे आपलं स्किनवर सुरकुत्या वगैरे असेल तर त्याही हे होतात, निघून जातात. आणि हे बघा, असा ओला कपडा घेऊन हे बघा लगेच किती ग्लो स्क्रबनेस आलेला आहे बघा. त्यानंतर हे ॲक्टिवेटर घेतले आहे, तर ॲक्टिवेटरचे 4 ते 5 थेंब घ्यायचे आणि हे आपल्या चेहऱ्यावर अशा प्रकारे लावून ते लगेचच म्हणजे त्याचाही 5 ते 10 मिनिट अशा प्रकारे मसाज करायचा अपवर्ड डायरेक्शनमध्ये आणि सर्क्युलर मोशनमध्ये. तर ॲक्टिवेटरमुळे काय होतं, आपल्या चेहऱ्याला चमक येते, त्याच्यामुळे ग्लो देण्याचं काम करते, त्याच्यामुळे पूर्ण आपल्या चेहऱ्यात मुरेपर्यंत ते आपल्याला मसाज करायचा आहे अपवर्ड डायरेक्शनमध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला चेहरा धुवायचा नाही, त्याच्यावरच लगेच हे आपले मसाज क्रीम आहे ती आता मी घेतलेली आहे आणि त्याने आपल्याला अशा प्रकारे पूर्ण चेहऱ्यात असं मुरेपर्यंत मसाज करायचा आहे. आणि थोडंसं कोरडं झालं तर हातावर थोडंसं गुलाबजल घेऊन हात ओले करून मसाज करायचा किंवा पाणी घ्यायचं आहे. आणि तुम्हाला म्हणजे कुठे पार्लरमध्ये फेशियल करायला आवडते की घरीच, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ आपला कशाबद्दल करावा हेही कमेंट करून नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन माहितीसाठी. तर हे बघा, त्याच्यानंतर मी मसाज केला आहे 10-15 मिनटं आणि त्यानंतर हा फेस पॅक लावायला घेतला आहे. तर फेस पॅक असा जाडथर लावायचा आहे आणि 10 ते 15 मिनटं एकदम रिलॅक्स बसायचं आहे सुकेपर्यंत. ते आपली स्किन टाईट करते आणि पोर्स जे असतात ते आपले बंद करण्यास मदत करते आणि स्किन ही टाईट करते. तर हा फेस पॅक किंवा हा फेशियल किट आहे ते सनटॅन रिमूव्ह करते आणि आपली स्किन जे आहे ते हायड्रेट करायला मदत करतं. आणि हे ऑल स्किन टाईपसाठी आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर हे बघा, असं जाडसर पद्धतीने फेस पॅक मी लावून घेतला आहे आणि 10 ते 15 मिनटं मी तो तसंच ठेवत आहे. त्यानंतर आपण सुकला, हे बघा अशा प्रकारे सुकला की आपण चेहरा धुवायचा किंवा आपल्याकडे कपडा असेल तर त्या कपड्याने ओला पुसून घ्यायचा. बघा चेहऱ्यावर किती ग्लो दिसत आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट आणि कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.